माझ्या बायकोच्या अर्ध्या चेहऱ्यावर काळा डाग होता. दिसायला पण साधारण होती. तर मी आमच्या घरातला सगळ्यात जास्त सुंदर आणि रुबाबदार दिसत होतो. माझ्या घरातले लोक पण तिला टोमणे मारायचे. पण ती कुणाला काहीच बोलत नव्हती. एकदा मी दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आलो. दुसऱ्या बायकोच्या सांगण्यावरून मी पहिल्या बायकोला घरातून बाहेर काढलं आणि म्हणालो, काळजी करू नकोस, मी तुला घटस्फोट देणार नाही. तू फक्त आमच्यापासून लांब कुठेतरी निघून जा. ती दुःखी नजरेने माझ्याकडे बघत निघून गेली. काही दिवस माझे मजेत आनंदात गेले. घरातले माझ्या दुसऱ्या बायकोची, नेहाची खूप प्रशंसा करायचे. पण त्यानंतर मात्र काही दिवसातच त्या दिवशी सकाळी आवरून मी कंपनीत जायला निघालो होतो. दुसरं लग्न एका सुंदर मुलीशी केल्यामुळे आजकाल मी खूप आनंदात राहत होतो. हे लग्न माझ्यासाठी खूप सुखाचे सिद्ध झालं होतं. मन आनंदी आणि डोकं शांत झालं होतं. आता मला अजिबात राग येत नव्हता. मी नेहाच्या सुंदरतेकडे बघून जगत होतो. मी कंपनीत जायला तयार होत होतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. नंबर अनोळखी होता म्हणून मी लगेच फोन उचलला. फोनवर जे ऐकलं ते ऐकून मला असं वाटलं की माझा श्वासच बंद झाला आहे. फोन माझ्या कंपनीमधून एका मित्राचा आला होता. तो म्हणाला, नितीन, तू आज कंपनीत येऊ नकोस. कंपनीमध्ये आग लागली आहे आणि सगळं जळून राख झालं आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिथेच डोकं पकडून खाली बसलो आणि विचार करायला लागलो की आत्तापर्यंत सगळं छान चालू होतं. मी आनंदात होतो. मग हे अचानक सगळं काय होऊन बसलं? मी नेहाला ही बातमी सांगितली आणि घरातून बाहेर पडलो. मी कंपनीत गेलो तर जळलेली कंपनी बघून मला खूप मोठा धक्का बसला. माझ्या आनंदाला जणू कुणाची तरी नजर लागली होती. आता असं वाटत होतं की सगळं संपलं आहे. मी दुःखी होऊन घरी परत आलो. नेहा माझी वाट बघत होती. मला बघून म्हणाली, नितीन, सगळं ठीक आहे ना? पण मी तिला काय सांगणार? नशीब काही काळासाठी चमकलं होतं आणि आता विझलं होतं. मी तिला खरं सांगितलं नाही. मी म्हणालो, जास्त काही नुकसान झालं नाही. मी उद्यापासून कंपनीत जाणार आहे. मग सगळं ठीक होईल. मनातल्या मनात मला खूप भीती वाटत होती. कंपनी पूर्णपणे जळून राख झाली होती. मला माझी नोकरी जायची भीती वाटत होती. या काळजीत मी रात्रभर झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी तयार होऊन मी कंपनीत जायला निघालो. घरात कोणाला काही बोललो नाही. नाश्ता करायची इच्छाच होत नव्हती. तरी पण 4 घास खाल्ले. कंपनीजवळ गेलो तर सगळे कर्मचारी टेन्शनमध्ये उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. मला पुढे येऊन मॅनेजरला काहीतरी विचारायचं होतं. पण तो स्वतः टेन्शनमध्ये होता. त्याने मला जे सांगितलं ते ऐकून असं वाटलं की जणू माझ्यावर आभाळ कोसळलं आहे. तो म्हणाला, कंपनी बर्बाद झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही कसली वेळ आली होती? आत्ता तर सुखी आयुष्य सुरू झालं होतं. एक वादळ आलं आणि सगळं काही उडवून घेऊन गेलं. काही दिवसांपूर्वी मी माझ्या दुसऱ्या बायकोला गुड न्यूज दिली होती. मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे. आता आपले सुखाचे दिवस येतील. पण आता या बातमीने मला आतपर्यंत तोडलं होतं. मी उदास, दुःखी मनाने घरी परत आलो. घरी आल्यावर घरातले दृश्य बघून मी अजूनच हैराण झालो. मला आयुष्यात असं कधी वागायला लागेल याची आशा नव्हती. माझी दुसरी बायको नेहा खूप रडत होती. जेव्हा मी तिला रडण्याचं कारण विचारलं, ते ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं. मी दोन्ही हातांनी डोकं पकडून विचार करायला लागलो की अशी कुठली चूक झाली आहे माझ्याकडून की त्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली आहे. अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आणि एका व्यक्तीची आठवण मला आली. पण आता खूप उशीर झाला होता. अगोदरच मी दुःखी होतो आणि घरी आल्यावर तिथला नजारा माझ्या कल्पनेच्या बाहेरचा होता. माझी बायको आणि आई खूप जोरात भांडत होत्या. एकमेकींवर आरोप करत होत्या. अगोदरच मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि घरातलं वातावरण बघून माझ्या टेन्शनमध्ये अजूनच भर पडली. मी पुढे येऊन दोघींची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मला यश आलं नाही. त्या दोघींची भांडणं बघून मी जोरात ओरडलो आणि दोघींना गप्प बसायला सांगितलं.
मी म्हणालो, तुमच्या रोजच्या कटकटीमुळे माझी नोकरी गेली. हे ऐकून आईला धक्का बसला, कारण घराचा सगळा खर्च माझ्या पगारातून निघत होता. पण माझ्या बायकोचं वागणं बघून मी हैराण झालो. ती चकित होऊन म्हणाली, नितीन, तुम्ही हे काय बोलत आहात? आता आपण काय करणार? माझा खर्च कसा निघणार? माझी इच्छा पूर्ण कशा होणार? मी यासाठी तर तुमच्याशी लग्न केलं होतं. असं म्हणत ती रडायला लागली. मला तिचं बोलणं ऐकून धक्काच बसला, कारण जी कालपर्यंत माझ्या प्रेमात वेडी होती, आज माझी नोकरी गेल्यामुळे तिचं वागणं पूर्ण बदलून गेलं होतं. थकल्यामुळे आणि रागात मी माझ्या खोलीत गेलो. थोड्या वेळाने आई माझ्या खोलीत आली आणि मला दिलासा दिला. ती म्हणाली, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. जर आज नेहाच्या जागेवर तुझी पहिली बायको सीमा असती, तर तिने या कठीण काळात तुझी बरोबरीने साथ दिली असती. पण ही नेहा आहे. लक्षात ठेव, तुझी नोकरी गेल्यामुळे ती तुला सोडून जाईल. आज ज्या पद्धतीने ती माझ्याशी बोलत होती, उद्या ती तुझ्याशी बोलायला कमी करणार नाही. तुझी इज्जत अजिबात राहणार नाही. दिसायला सुंदर असल्यामुळे तू तिच्याशी लग्न तर केलं आहेस, पण हे लग्न जास्त दिवस टिकणार नाही. आईचं बोलणं ऐकून माझं मन तुटलं. मी तिला फक्त एवढंच बोललो की आई, तू तुझं वागणं नीट कर. आणि तसंही तू सीमासोबत तरी कुठे नीट वागत होतीस? आईने रागाने माझ्याकडे बघितलं आणि खोलीतून निघून गेली. म्हणजे हे खरं होतं की दुःखाच्या कठीण काळात माझ्यासोबत माझं कोणीच नव्हतं. फक्त सगळे लोक चांगल्या काळासाठी मी पैसे कमवत होतो म्हणून माझ्यासोबत होते. हा विचार करून माझं डोकं दुखायला लागलं. पण मी स्वतःला सावरलं. देवाची प्रार्थना करत डोळे बंद केले. डोळ्यासमोर माझ्या पहिल्या बायकोचा सीमाचा चेहरा आला. ती खूप दुःखात दिसत होती. तेव्हा मला जाणीव झाली की पूर्ण 1 महिना मी तिच्याशी बोललो नव्हतो. नाही तिची हालहवा विचारली होती. मी खरंच एवढा कठोर झालो होतो? अचानक मला तिची आठवण आली आणि असं वाटलं की तिला जाऊन भेटावं. शेवटी ती माझी पहिली बायको आहे आणि मी तिला अजून घटस्फोट दिला नाही. त्याच वेळी नेहा खोलीत आली. जेव्हा तिला मी माझ्या मनातलं सांगितलं, तशी ती नाराज झाली आणि म्हणाली, नितीन, काय झालं आहे तुम्हाला? या कठीण काळात तिने तुमच्याजवळ यायला पाहिजे, कारण तुम्ही तिचे पती आहात. पण ती तिच्या स्वाभिमानी स्वभावामुळे तिथं राहिली आहे. तुम्हाला तिकडे जायची काही गरज नाही. नेहाचं बोलणं ऐकून माहीत नाही, पण मला असं वाटलं की नेहा बरोबर बोलत आहे. पण खरी परिस्थिती त्यापेक्षा उलट होती. पण त्यावेळी माझ्या डोळ्यांवर दुसऱ्या बायकोच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी पडली होती. नेहा म्हणाली, नितीन, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या भावाला सांगून तुम्हाला दुसरी नोकरी बघायला सांगते. हे ऐकून मला थोडी शांती मिळाली की नेहा माझी साथ देत आहे. पण हा फक्त माझा भ्रम होता. नोकरी सुटून 15 दिवस होऊन गेले तरी मला दुसरी नोकरी मिळाली नव्हती. नोकरी शोधणं म्हणजे पोरखेळ नव्हता. आता नेहा माझ्याशी नीट बोलत पण नव्हती. घरात सामान भरायला पैसे पण नव्हते. ती रागात टोमणा मारत म्हणाली, नितीन, तुम्ही आता आम्हाला उपाशी मारणार आहात का? तिचं बोलणं ऐकून मला स्वतःची लाज वाटली. मी म्हणालो, नेहा, मी प्रयत्न तर करत आहे. नोकरी मिळणं न मिळणं नशिबावर आहे. नेहा तोंड वाकडं करत म्हणाली, तुमच्याशी लग्न करायच्या वेळी माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, माहीत नाही. मी माझ्या माहेरी चांगली सुखात ऐशोआरामात जगत होती. कुठल्या चुकीच्या मुहूर्तावर तुम्ही माझ्या आयुष्यात आला काय माहीत. बहुतेक तुमच्या गोड बोलण्याला भाळले होते. तुम्ही माझ्या सुंदर दिसण्याची प्रशंसा करत होता. ते मला आवडत होतं आणि हेच कारण होतं की मी तुमची दुसरी बायको बनायला तयार झाले. नाहीतर तुमची लायकी नाही की कुठली मुलगी तुमच्याशी दुसरं लग्न करायला तयार होईल. तिचं एवढं कठोर तिखट बोलणं माझ्या मनाला सुईसारखं टोचलं. नेहाचा स्वभाव असाच होता. कधी प्रेमाने बोलायची तर कधी मला 4 गोष्टी सुनावत असायची. तिला फक्त आनंदात सुखात राहायची सवय लागली होती. सीमाची माफी मागायची माझ्यात हिंमतच उरली नव्हती. माझ्या डोक्याने काम करायचं बंद केलं होतं. घरातल्या रोजच्या कटकटींना मी वैतागून गेलो होतो.
पण नंतर असं काही झालं ज्याची मी कल्पना पण केली नव्हती. ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद आणि भयानक रात्र ठरली. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की माझ्यासोबत असं काही होऊ शकतं. पण आयुष्य कितीतरी वेळा आपल्याला अशा वळणावर आणतं ज्याचा आपण पहिले अंदाज पण लावू शकत नसतो. मी बेडवर पडून माझ्या भूतकाळाचा विचार करत होतो. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती. मी 10वीपर्यंत शिकलो आणि नंतर वडिलांचं किराणा मालाचं दुकान सांभाळायला लागलो. मी 21 वर्षांचा झालो की आईने मला स्थळ बघायला सुरुवात केली. तिने स्वतः एक मुलगी माझ्यासाठी पसंत केली. मला म्हणाली, तुला सुंदर दिसणाऱ्या मुली आवडतात ना? तुझी होणारी बायको खूप सुंदर आहे. तिचं बोलणं ऐकून मला पण लग्न करायची इच्छा झाली. माझ्या लग्नाला आठवडा उरला होता. अचानक एका बातमीने मला धक्का बसला. माझ्या होणाऱ्या बायकोचं नाव सीमा होतं. ती दिसायला खूप सुंदर होती. त्यांच्या घरात आग लागली आणि त्यात तिचा अर्धा चेहरा जळला. ही गोष्ट जेव्हा आमच्या घरात आणि पाहुण्यांना समजली तेव्हा त्यांनी मला लग्न मोडण्याचा सल्ला दिला. पण वडिलांनी माझ्यावर दबाव घातला की कुणाच्या मुलीचा असा अपमान करायचा नसतो. वडिलांच्या बोलण्यात येऊन मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. मला असं वाटलं की माझ्या अशा करण्याने मला जास्त इज्जत मिळेल, माझी खूप प्रशंसा होईल. शेवटी आमच्या दोघांचं लग्न झालं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा मी सीमाचा अर्धा जळलेला चेहरा बघितला तेव्हा असं वाटलं की माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयानक काळी रात्र आहे. मी वडिलांच्या बोलण्यात येऊन अशा मुलीशी कसं लग्न करू शकतो? सीमा माझ्यावर प्रेम करत होती आणि दिसायला पण सुंदर होती. पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. ती घरातल्या सगळ्यांची सेवा करायची, घरातली कामं करायची, काही न बोलता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत असायची. ती माझी पण खूप काळजी घ्यायची. दुकानातून घरी आल्यावर माझे पाय दाबायची. ती म्हणायची, अहो तुम्ही खूप थकला असाल ना? असं म्हणत माझ्यासाठी गरम गरम जेवण घेऊन यायची. खूप सेवा करायची, एकदम प्रेमाने बोलत असायची. पण माझ्या मनात तिच्यासाठी अजिबात जागा नव्हती. तिच्याशी लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्यातली सगळी शांती गेली होती. मी तिला बायकोची जागा कधीच दिली नव्हती. सुरुवातीला मला ती खूप आवडत होती. तिच्या चेहऱ्यावर डाग होता तरी पण. लोकांच्या बोलण्याने माझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. फक्त आठवड्याभरातच ती माझ्या मनातून उतरली. मी तिला अजिबात इज्जत देत नव्हतो, नाही तिच्याशी नीट बोलत असायचो. पण ती सती सावित्रीसारखी माझी सगळी कामं करायची, सेवा करायची, रात्रीचे पाय दाबायची. तिचा अर्धा जळलेला चेहरा बघून मला तिचा तिरस्कार वाटायचा. आई पण तिला टोमणे मारायची. फक्त घरात माझे बाबा एकटे असे होते जे तिच्याशी खूप प्रेमाने वागायचे. ती कधी कुणाला उलट बोलत नव्हती. घरात शांतता राखून ठेवायचा प्रयत्न करत असायची. आई तिला सारखी टोचून बोलायची, पण ती कधीच उलट बोलत नव्हती. सगळं गपगुमान सहन करत होती. खूप प्रयत्न करून पण मला तिच्याजवळ जायची इच्छा होत नव्हती. सगळं माझ्या बाजूनं होतं. एक दिवस सीमाकडून एक छोटीशी चूक झाली, पण मी तिला एवढी मोठी शिक्षा दिली की ती तुटून गेली. मी तिचा खूप तिरस्कार करायचो आणि तिला सारखे टोमणे मारायचो. एकदा इस्त्री करत असताना माझ्या सगळ्यात आवडता शर्ट तिच्याकडून जळला. ती भीतीने थरथर कापायला लागली. रागात मी तीच गरम इस्त्री उचलून तिच्या हातावर ठेवली. त्यामुळे तिचा हात भाजला. पण त्या बिचारीने एकही शब्द बोलला नाही आणि तिथून निघून गेली. रात्री बाबा घरी आल्यावर त्यांना तिचा भाजलेला हात दिसला. तर बाबांनी मला विचारलं, हे कसं झालं? मी माहीत नाही म्हणून सरळ खोटं बोलून मोकळा झालो. पण बाबांना समजलं होतं. त्यांनी रागात माझ्या कानाखाली वाजवली आणि तिथूनच सीमा माझ्या मनातून पूर्णपणे उतरली. मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. लग्नाला 2 वर्ष झाली तरी अजून तिला बाळ होत नाही.
मी दुसरं लग्न करणार आहे. मी सगळा दोष तिच्यावर टाकला. बाबांना हे समजल्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. मला म्हणाले, तू कारण शोधत आहेस दुसरं लग्न करण्यासाठी. तुमच्या लग्नाला आत्ता 2 वर्ष झाली आहेत. पण मी शांत बसणाऱ्यांमधला नव्हतो. या काळात बाबा मला सोडून गेले आणि ते गेल्यामुळे सीमाचा घरातला पाठिंबा पण संपला. आता मी माझ्या मनाचा करायला मोकळा होतो. बाबा गेल्यानंतर मी आईला म्हणालो, आई, मला दुसरं लग्न करायचं आहे. आईने पण या गोष्टीला होकार दिला आणि सीमाला स्पष्ट शब्दात सांगितलं की तू हे घर सोडून कायमची निघून जा. आता इथे तुझी कुणाला गरज नाही. आई म्हणाली, नितीनचं दुसरं लग्न झालं की तू या घरात राहून आमची सेवा कर आणि घरातली कामं करू शकतेस. आम्ही तुला 2 वेळचं जेवायला देऊ. त्या दिवशी मी तिला दुःखी होताना बघितलं होतं. बहुतेक आमचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं, पण तिच्या चेहऱ्यावर हिंमत दिसत होती आणि त्यामुळे आमच्या आयुष्यात अडचण उभी राहिली. बाबा वारल्यानंतर मी एका कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि घरचं दुकान चालवायला दिलं. कंपनीत मला नेहा नावाची एक मुलगी आवडली. मी आईला म्हणालो, तिला माझं पहिलं लग्न झालं आहे ते माहीत असून पण माझ्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून सीमा आज पहिल्यांदा माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही असं करू शकत नाही. मी तुमची बायको आहे आणि माझ्या मर्जीशिवाय तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही. रागात येऊन मी तिच्या 2-3 कानाखाली मारल्या आणि म्हणालो, हे माझं आयुष्य आहे. माझ्या आयुष्याचे निर्णय घेणारी तू कोण आहेस? त्यानंतर ती मला काही बोलली नाही. जसजसं मी तिला सांगत गेलो तसतसं ती करत गेली. कधीकधी मी तिची सहनशक्ती बघून हैराण व्हायचो. खरं तर हे आहे की माणूस कुठल्याही परिस्थितीत खुश राहू शकत नाही. नेहाला लग्न करून मी घरात घेऊन आलो. आमची जोडी खूप छान दिसायची. आमच्या खानदानातला सगळ्यात सुंदर मी होतो, पण सीमा माझ्या नशिबात लिहिली होती. मग मी माझं नशीबच बदललं आणि नेहाला माझ्या आयुष्यात घेऊन आलो. नेहाने मोकळ्या मनाने मला स्वीकार केलं. घरात आल्यावर थोड्या दिवसानंतर नेहाने मला स्पष्ट शब्दात सांगितलं की सीमाला या घरात जागा नाही. तुम्ही तिला घटस्फोट द्या. हे ऐकून सीमा माझ्या पाया पडत म्हणाली, मला घटस्फोट देऊ नका. मी कुठे जाऊ? तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्यासाठी थोडीशी दया आली. पण या घरात तुम्ही दोघे एकत्र नाही राहू शकत. मी तुला दुसऱ्या गावात भाड्याचं घर घेऊन देईन. तिथं तू तुझ्या मर्जीनं जग. मी तुला अधूनमधून भेटायला येत जाईन. त्या दिवशी ज्या नजरेने तिने माझ्याकडे बघितलं होतं ती नजर आज पण माझ्या लक्षात आहे. तिने तिच्या खोलीत जाऊन तिचं सामान पॅक केलं. त्यावेळी मी आणि नेहा बाहेर हॉलमध्ये बसून चेष्टामस्करी करत होतो. ती बॅग घेऊन बाहेर आली आणि मला म्हणाली, तुम्हाला मला कुठं सोडून यायचं आहे तिथं या, पण हे लक्षात ठेवा, तुम्हाला फिरून माझ्याकडे यायला लागणार आहे. तिचं बोलणं ऐकून मी आणि नेहा दोघं एकमेकांकडे बघून हसायला लागलो. मी रागात म्हणालो, मी तुझ्याकडे का म्हणून येईन? तुझ्याजवळ आहेच काय? अर्धा चेहरा जळला आहे, संपत्ती काहीच नाही आणि नाही सुंदर आहेस. नेहासमोर तिला मी खूप काही सुनावलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही न बोलता बाहेर गेली. मी नेहाला म्हणालो, मी तिचा बंदोबस्त करून येतो. तू माझी वाट बघ. आज आपण बाहेर जेवायला जाऊ. सीमाला भाड्याने घेतलेल्या घरी सोडून मी परत आलो. परत वळून तिच्याकडे बघितलं पण नाही. ती पण माझ्याशी बोलली नाही. तिला तिथे सोडून मला असं वाटलं की मी माझ्या खांद्यावरचं खूप मोठं ओझं कमी केलं आहे. आता आयुष्य पहिल्यापेक्षा सुंदर वाटायला लागलं होतं. मला माझ्या पहिल्या बायकोची अजिबात काळजी नव्हती. मी तिला घटस्फोट दिला नव्हता, पण तिच्याशी सगळे संबंध तोडले होते. नेहासोबत आनंदाचे, सुखाचे दिवस सुरू झाले. मला असं वाटलं की हे पाऊल मी अगोदर का उचललं नाही. उगाच मी माझ्या आयुष्यातली 2 वर्ष वाया घालवली. पण लवकरच नियतीने मला हे दाखवून दिलं की खरं काय आणि काय चुकीचं.
मी कुणावर अन्याय केला आणि कुणाची साथ देऊन आयुष्यातली खूप मोठी चूक केली होती. मला समजलं, ज्या कंपनीत मी नोकरी करत होतो तिथे आग लागली आहे आणि माझी नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर नेहाचं वागणं पूर्ण बदललं होतं. तिला फक्त पैसा हवा होता. तिला माझ्या दुःखाशी काही घेणं देणं नव्हतं. मी दुसरी नोकरी शोधायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी मला सीमाची आठवण आली. आई मला म्हणाली, घरातलं सामान संपलं आहे आणि पैसे पण नाहीत. मी लगेच माझ्या पहिल्या बायकोजवळ सीमाजवळ गेलो आणि सगळी परिस्थिती तिला समजून सांगितली. ती हा विचार करून आनंदित होती की कठीण काळात तिची मला आठवण आली. पण तिला हे माहीत नव्हतं की मी किती स्वार्थी माणूस आहे. मी फक्त तिचा उपयोग करत होतो. तिने तिच्याजवळचे काही पैसे मला दिले आणि म्हणाली, या पैशातून घरात लागणारे सामान विकत आणा. मला आनंद आहे, मी तुमच्या उपयोगी आले. त्यावेळी मी तिचे आभार मानले. थोडा वेळ तिच्यासोबत घालून घरी परत आलो. घरी आल्यावर नेहाला जसं समजलं की मी सीमाच्या घरी गेलो होतो, तिने भांडायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुमच्या मनात अजून पण तिच्यासाठी प्रेम आहे. मी आता अजून सहन करणार नाही. ती मला सीमासोबत घटस्फोट द्यायला सांगायला लागली. तिचं बोलणं ऐकून मी म्हणालो, मी तिच्याजवळ पैसे आणायला गेलो होतो. तिने पैसे दिले आणि म्हणाली, लागतील तेव्हा माझ्याकडून घेत जा. तुझ्यासारखं तिने मला लाथाडलं नाही. माझं बोलणं ऐकून ती गप्प झाली. पण एक गोष्ट मला विचारली, सीमाजवळ एवढे पैसे कुठून आले? तुम्ही तिला विचारलं नाही? ती एकटी राहते, माहीत नाही काय करते. नेहाच्या बोलण्याने माझ्या मनात संशय निर्माण केला. मी तिच्यासोबत 2 वर्ष घालवली होती. ती तशी नव्हती. पण नेहाचं हे बोलणं माझ्या मनात घर करून गेलं. देवाच्या कृपेने मला दुसरी नोकरी मिळाली. पगार खूप कमी होता. नेहाचे टोमणे सुरू झाले होते. ती म्हणायची, मला तुम्ही दिलेले पैसे पुरत नाहीत. मला मोकळ्या हाताने खर्च करायची सवय आहे. मी तिला समजून सांगायचो, नेहा, कमी खर्च करत जा. सीमाकडून काहीतरी शिकून घे. माझं बोलणं ऐकून ती अजूनच भडकत असायची. कधी कधी मला असं वाटायचं की नेहाशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. आयुष्य पुढं जात होतं, पण पहिल्यासारखा आनंद आता हरवला होता. हे सगळं माझ्या चुकांचा परिणाम होता. एक दिवस तर हद्दच झाली. मी सीमाला भेटून घरी आलो तर नेहाने सगळं घर डोक्यावर घेतलं. ती म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता सीमाला घटस्फोट द्या, नाहीतर मी तुम्हाला सोडून जाईन. मी तिला विश्वास दिला की मी सीमाला घटस्फोट देईन. लाडाने नेहाला म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर स्त्री मला शोभते. मला नोकरीत प्रमोशन मिळालं. एक दिवस नेहा खरेदी करायला गेली. घरी आल्यावर तिनं जे सांगितलं ते ऐकून माझं डोकं फिरलं. मी लगेच उठून सीमाजवळ गेलो. सीमा मला बघून खूप खुश झाली आणि म्हणाली, मी तुमचीच वाट बघत होते. खूप दिवसांनी आलात. मला खूप एकटं वाटत होतं. मी रागात तिचा हात पकडला आणि म्हणालो, तू जे काही करत आहेस ते मला चांगलंच माहीत आहे. ती मला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अहो, माझं ऐकून घ्या. तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. मी म्हणालो, तू दवाखान्यात कशाला गेली होतीस? नेहानं तुला बघितलं होतं. नक्की काय चालू आहे? हे ऐकून सीमा मला म्हणाली, मी गरोदर आहे आणि हे तुमचं बाळ आहे. मला तुम्हाला ही गोड बातमी सांगायची होती, पण तुम्ही बोलला होता की घरी यायचं नाही. तुम्ही माझा फोन उचलायचा बंद केला होता. आज तुम्ही आलात म्हणून तुम्हाला सगळं सांगत आहे. मी तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हतो. रागात मी तिला खूप मारलं आणि म्हणालो, हे बाळ माझं नाही. तू एकटी राहतेस. माहीत नाही काय काय करत असतेस. या दुसऱ्याच्या पापाला माझ्यासोबत जोडायचा प्रयत्न करू नकोस. मी तुला घटस्फोट देणार आहे. त्याच वेळी मी तिला कायमची सोडली. परत वळून तिच्याकडे कधीच बघितलं पण नाही. पण येताना ती जे काही बोलली होती ते शब्द माझ्या कानात घुमत राहिले. ती म्हणाली, तुम्ही जे माझ्यासोबत केलं आहे ना, एक दिवस नक्की तुम्हाला याचा पश्चाताप होईल. पण
तेव्हा तुमच्या हातात काही नसेल. ही गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा. त्यावेळी मी माझ्या अहंकारात पूर्ण बुडालो होतो. मी घरी आल्यावर गर्वाने नेहाला सांगितलं की सीमा कुणाचं तरी पाप पोटात वाढवत आहे आणि मी तिच्याकडून घटस्फोट घेतला आहे. हे ऐकून नेहाने मला मिठी मारली आणि म्हणाली, तुम्ही जगातला सगळ्यात सुंदर नवरा आहात. तुम्ही असंच माझं ऐकत राहिला तर आपलं नातं अजूनच घट्ट होईल. मी आयुष्यभर तुमची साथ देईन. तिचं बोलणं ऐकून मागचे तिचे वाईट वागणं विसरून गेलो. पण मला हे माहीत नव्हतं की सीमाचा श्राप मला लागला आहे आणि माझे वाईट दिवस सुरू होणार आहेत. मला प्रमोशन मिळालं होतं म्हणून मी आनंदात मिठाई घेऊन घरी जाण्यासाठी दुकानातून बाहेर आलो आणि माझा अपघात झाला. त्यावेळी मला समजलं की आयुष्य एका क्षणात बदलत असतं. ही बातमी नेहाला समजली. ती खूप रडली. मला तिथले लोक दवाखान्यात घेऊन गेले. माझं ऑपरेशन झालं. त्यासाठी खूप खर्च झाला. कर्ज काढून माझं ऑपरेशन केलं. नंतर मला घरी घेऊन आले. आई खूप रडली. माझी काळजी घ्यायचा प्रयत्न करत होती. माझ्या पायांनी काम करायचं बंद केलं आणि मी कायमचा अपंग झालो. चालता फिरता येत नव्हतं. डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करून पण तुम्हाला चालता येणार नाही, कारण नसताना पैसा खर्च होईल. व्हीलचेअरवर आयुष्य काढायला लागणार. त्यावेळी मला असं वाटलं की कुणीतरी मला आभाळातून जमिनीवर ढकलून दिलं आहे. अपघात झाल्यानंतर थोडे दिवस नेहा माझ्याशी चांगली वागत होती, काळजी घ्यायची. पण एका अपंग माणसाला कोण कधीपर्यंत सहानुभूती दाखवणार? मग ती सक्का भाऊ असो, बहीण असो किंवा मग आयुष्याची सोबती बायको असो. मुलं बाळं तर खूप लांबची गोष्ट आहे. हळूहळू सगळ्यांनी साथ सोडायला सुरुवात केली. आई अजून पण माझी काळजी घेत होती. ती आता म्हातारी झाली होती. अपघात होऊन 4 महिने झाले होते. नेहा आता मला कंटाळली होती. एक दिवस मी झोपलो असताना अचानक मला जाग आली. ती बाजूला बसून फोनवर कुणाशी तरी बोलत होती. ती बोलत होती, आता या माणसाकडून मला पिच्छा सोडवून घ्यायचा आहे. अंथरुणाला खिळून आहे. अजिबात प्रयत्न करत नाही. यांचं सगळं मला करायला लागतं. त्याचे घाण कपडे मला धुवायला लागतात. त्यामुळे त्याला घटस्फोट द्यायचा निर्णय मी घेतला आहे. आणि तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी आई होणार आहे आणि माझ्या पोटातलं बाळ तुझं आहे. माझ्या नवऱ्याचं तर असू शकत नाही, कारण तो अपंग आहे आणि या योग्य पण राहिला नाही की मला मुलाचं सुख देऊ शकेल. त्यामुळे मी उद्याच घटस्फोटाचा अर्ज जमा करणार आहे. तिचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की कुणीतरी माझ्या काळजात चाकू खुपसला आहे. ती माझ्या बेडवर बसून माझ्या विरुद्ध बोलत होती. मी झोपायचं नाटक केलं. एक पुरुष असून पण मी काही करू शकत नव्हतो. नेहा जे बोलली होती तिने ते करून दाखवलं. तिने घटस्फोट घेतला आणि सगळं सामान घेऊन कायमची निघून गेली. काहीच मागं सोडलं नाही. आई आता खूप लाचार झाली होती. पण जाताना नेहाने आमच्यावर उपकार केले. एक नर्स कामाला ठेवली आणि म्हणाली ती कधी कधी तिचा पगार देत जाईल. ती महिन्याला खर्चासाठी काही पैसे माझ्या खात्यात जमा करायची. ती देत असलेले पैसे मी भीक म्हणून नाईलाजाने घेत होतो, कारण मी खूप लाचार होतो. काहीच करू शकत नव्हतो. या काळात सगळ्यात अगोदर मला सीमाची खूप आठवण आली. मला समजलं होतं की हे सगळं माझ्यासोबत का घडलं आहे. मी एका पवित्र आणि निरागस मुलीवर अन्याय केला होता. मी तिला त्यावेळी घटस्फोट दिला ज्यावेळी तिला माझी खूप जास्त गरज होती. ती माझ्या बाळाला जन्म देणार होती, पण दुसऱ्या बायकोच्या बोलण्यात येऊन मी तिला कायमची सोडली होती. हे माझ्या वाईट कर्माचं फळ होतं. जे सीमासोबत मी केलं तेच नेहाने माझ्यासोबत केलं. माणूस जे पेरतो तेच उगवतं. आज डॉक्टरांकडे माझी अपॉइंटमेंट होती. एक नर्स मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तिथे मला एक सुंदर बाई दिसली जी हुबेहूब सीमासारखी दिसत होती. मी ओळखण्यासाठी तिला सीमा म्हणून आवाज दिला. तिने वळून बघितल्यावर विश्वास बसला की ती खरंच सीमा होती. तिच्या हातात एक मुलगा होता जो हुबेहूब माझ्यासारखा दिसत होता. मी त्या नर्सला तिला बोलवायला सांगितलं.
ती माझ्याजवळ आली, पण मी तिला काही बोलू शकलो नाही. फक्त लाजेने मान खाली घालून तिच्यासमोर हात जोडले. मी तिला म्हणालो, सीमा, तू बरोबर बोलत होतीस की मी आयुष्यात तुला एकदा नक्की भेटेन, पण त्यावेळी फक्त पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही नसेल. आणि आज ही गोष्ट सत्य झाली. तिच्या चेहऱ्यावरचा डाग खूप कमी झाला होता. ती पहिल्यापेक्षा सुंदर दिसत होती. ती मला म्हणाली, नितीन, तुम्ही जे पेरलं आहे तेच उगवलं आहे. मी तुम्हाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही तुमच्या हाताने सगळं बरबाद केलं. कुठे आहे तुमची ती दुसरी सुंदर बायको? तिने हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फक्त डोळ्यात पाणी होतं. ती जायला लागली तेव्हा मी तिला विचारलं, हा माझा मुलगा आहे का? तिने माझ्याकडे बघितलं आणि नाही म्हणून मान हलवली आणि मग म्हणाली, तुम्ही मला घटस्फोट दिला त्यावेळी झालेल्या त्रासात माझं बाळ पोटातच मेलं. मी दुसरं लग्न केलं आणि हा माझ्या दुसऱ्या नवऱ्याचा मुलगा आहे. आता मला परत कधीच आवाज देऊ नका. मी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. देवाने माझ्या चांगल्या कर्माचं फळ दिलं आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचे दुःख लवकर कमी व्हावं. असं म्हणत ती तिथून निघून गेली. मी व्हीलचेअरवर बसून तिला जाताना बघून विचार करत राहिलो. चांगल्या लोकांच्या नशिबात हिरा असतो आणि माझे हात कायम मोकळेच राहिले. आयुष्य किती लवकर बदलून जातं ना. माणसाला या जन्मातच त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळं भोगायला लागतात.